आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सातपुड्याचा अस्सल वारसा. गंगानगरमध्ये रानभाजी महोत्सव 2026 उत्साहात संपन्न. दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन, न्यूज नेटवर्क गंगानगर. नमस्कार प्रेक्षक हो. आजच्या नवीन काळात मानवाचे मन फास्ट फूडकडे धावत असताना सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांनी मात्र आपली जुनी आणि निसर्गप्रेमी जीवनशैली आजही अत्यंत ताकदीने जोपासली आहे. याचेच एक प्रेरणादायी उदाहरण नुकतेच तळोदा तालुक्यातील तरहावत गावाजवळ वसलेल्या नवीन वसाहतीतील गंगानगर येथे पाहावयास मिळाले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग तळोदा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या वतीने गंगानगर येथे आयोजित रानभाजी महोत्सव 2026 ते 27 हा केवळ एक उपक्रम न राहता आदिवासी संस्कृती आणि निसर्गाच्या अतूट नातेसंबंधाचा भव्य सोहळा ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगानगरचे सरपंच दिलवर पाडवी हे होते. यावेळी मंचावर कृषी महाविद्यालय नंदुरबारचे प्रमुख UV होले, शेती विज्ञान केंद्र कोळद्याचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे, प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल, तळोदा तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी, उपसरपंच सायदीबाई पटले, कानुबाई पाडवी, आजिला पाडवी, पुण्या वळवी तसेच तरहावतचे सरपंच दिलीप ठाकरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीवर आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींवर प्रकाश टाकताना पाहुण्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. आज शहरांमध्ये मॅगी, पिझ्झा आणि बर्गर यांसारख्या फास्ट फूडचा मारा वाढला आहे. एवढेच नव्हे तर बाजारातील भाजीपाल्यामध्ये रासायनिक खते, विषारी फवारण्यांचा अतिवापर होत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. याउलट तळोदा व नजीकच्या अक्कलकुवा तालुक्याला सातपुड्याचे अफाट नैसर्गिक वैभव लाभले आहे. येथील आदिवासी बांधव हेच खऱ्या अर्थाने सातपुड्याचा खरा आत्मा आहेत असे कौतुकाचे शब्द यावेळी काढण्यात आले. सातपुड्याची जंगलातील संपत्ती असलेल्या रानभाज्यांची जुनी चव या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. ते सातपुड्याच्या जंगलात तसेच परिसरात सहज व नैसर्गिक रीतीने उगवणाऱ्या पौष्टिक रानभाज्या. या प्रदर्शनात अंबाडा, कंटुलो, कंटुर्ले, भोकर, रानकेळी, शेवगा यांसारख्या अनेक आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या कच्च्या व शिजवलेल्या अशा दोन्ही स्वरूपात मांडण्यात आल्या होत्या. आदिवासी समाजाची अगदी कमीत कमी तेलात व मसाल्यात पौष्टिक गुणधर्म टिकवून भाजी बनवण्याची जुनी पद्धत उपस्थितांनी अनुभवली. निसर्गाशी समरस होऊन जगणारा आदिवासी समाज हा पर्यावरणाचा खरा रक्षक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सरपंच दिलवर पाडवी म्हणाले, हिरवा भाजीपाला आणि निसर्गाशी आदिवासी समाजाचे नाते अगदी जन्मापासूनचे व जिव्हाळ्याचे आहे. आमची पिढी बदलत असली, उच्च शिक्षण घेत असले तरीही त्यांना आपल्या मूळ संस्कृतीची तसेच आहाराची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने गंगानगरच्या सर्व रहिवाशांनी या महोत्सवात जिद्दीने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भरत माळी यांनी केले. या महोत्सवाने केवळ रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिले नाही, तर आदिवासी जीवनशैली आणि निसर्गप्रेमाचा एक नवा आदर्श संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासमोर निर्माण केला आहे. तारावत पुनर्वसन गावठाण क्रमांक 7 तालुका तळोदा या ठिकाणी आम्ही गेल्या काही दिवसापासून आमचं एक नियोजन होतं की आमच्या गावामध्ये रानभाजीचा महोत्सव मेळावा व्हावा म्हणून आमचं सतत तालुका कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र असं आमचं प्रयत्न होतं. तर आज आमच्या या तारावत पुनर्वसन गावठाणमध्ये आज रानभाजीचा महोत्सव एक ताठामाटात मस्त झाला आणि परंपरेच्या संस्कृतीच्या जुन्या आठवणी भाजीच्या करून दिल्या. आणि त्या रानभाजी महोत्सव हा एक उपक्रम दरवर्षी आपण साजरा करत असतो. उद्देश हा असतो की ह्या निमित्ताने पारंपरिक जे आपण पौष्टिक अन्न जे खातोय किंवा निसर्गात आपल्याला जे उपलब्ध झालेली रानभाज्या असतात तर यांचा आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश व्हावा. त्याच पद्धतीने परत आपल्या ह्या शहरी भागातले जे लोक आहेत, जे ग्राहक आहेत, तर त्यांना सुद्धा या रानभाज्यांची एक ओळख व्हावी आणि त्याची उपलब्धता व्हावी. तर ह्या दृष्टीने आपण हे रानभाजी महोत्सवाचं कृषी विभाग आणि आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या रानभाज्या आहेत यांचं या आदिवासी समाजाकडे असणारं जे परंपरेने आलेलं ज्ञान आहे, ते मौखिक स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते
दस्तऐवजीकरण पण होणं तितकंच आवश्यक आहे, कारण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणं ही काळाची गरज आहे. हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसतं. यांच्याकडे मौखिक पद्धतीचं, अत्यंत चांगल्या पद्धतीचं माहिती असणारं हे ज्ञान हे परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतं. ह्या भाज्या कुठे उगवतात, त्या कशा पद्धतीने बनवल्या पाहिजे, त्याच्या रेसिपीज कशा असल्या पाहिजे, त्याचे पौष्टिक गुणधर्म काय आहेत, या सगळ्यांची माहिती त्यांना अत्यंत परिपूर्ण पद्धतीचं आहे. म्हणजे आता रानभाज्या म्हणजे काय, ज्या निसर्गात नैसर्गिक रित्या येतात, पावसाळ्यात येतात आणि ते इतर सीझनमध्ये मिळत नाहीत, अशा भाज्यांची ओळख व्हावं आणि त्याचं लोकांना ह्या भाज्या सगळ्या पौष्टिक, आरोग्यासाठी चांगल्या, याच्यावर कसलंही कोणत्याही केमिकलची फवारणी केली जात नाही. म्हणजे अतिशय पौष्टिक निरोगी भाज्या शेतकऱ्याकडून सर्वसामान्य लोकांना मिळाव्यात, हा याचा उद्देश आहे. मी त्या तरुणांना आता असं आव्हान करेल की पिझ्झा, बर्गर, मॅगी हे सोडा आणि रानभाज्याकडे वळा आणि आपलं आरोग्य सुधारा. कारण साठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.